हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं एक्झाम्पल्स ऑन सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण स्टार्ट करणार आहे नेक्स्ट टॉपिक विच इज इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. सो इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम काय असतं ते बघू आधी, त्याच्यानंतर एक थिओरम आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. सो फर्स्ट बघू की इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम काय असतं. सो इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम यालाच IVP असं पण म्हणतात, इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. I stands for initial, V stands for V, and P stands for problem. IVP. So definition of initial value problem is an initial value problem for the differential equation L of y equals to 0 is a problem of finding a solution phi, and this solution must satisfy the condition phi of x0 equals to alpha and phi dash of x0 is equals to beta, where this x0 is some real number and alpha and beta are two given constants. So where x0 is some real number and alpha and beta are constants. सो आता इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम म्हणजे काय की जे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, एक डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल L of y is equals to 0. सो या डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्याला एक सोल्युशन फाइंड करायचं आहे फाय हे फंक्शन असेल, फंक्शन ऑफ एक्स, जिथे एक्स काय आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. सो या डिफरन्शियल इक्वेशनचं एक असं सोल्युशन फाइंड करायचं आहे फाय ऑफ एक्स जे सॅटिस्फाय करते सॅटिस्फाईंग टू कंडिशन्स. कुठल्या दोन कंडिशन्स? एक फाय ऑफ x0 इज इक्वल्स टू अल्फा आणि दुसरी कंडिशन फाय डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बीटा. जर हे फाय फंक्शन या दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आपण त्या फाय फंक्शनला या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन म्हणू, आणि हेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजेच इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. जिथे आता हा x0 जो आहे, हा x0 एक रिअल नंबर आहे आणि हे जे अल्फा बीटा आहे हे अल्फा बीटा कॉन्स्टंट. आता तुम्ही आपण जे स्टडी करतो आहे केस, ती आहे सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनची. सो सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे y डबल डॅश प्लस a1 y डॅश प्लस a2 y इज इक्वल्स टू 0, आणि यालाच आपण असे लिहितो L of y इज इक्वल्स टू 0. सो हे आहे सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस बिकॉज राईट हँड साइड काय आहे, 0 आहे. मग हे जर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम IVP इज डिनोटेड ॲज L of y equals to 0, आणि याच्या सोबतच दोन कंडिशन y of x0 is equals to alpha and y dash of x0 is equals to beta. आता हे झालं इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमला आपण कसं डिनोट करणार. आता एक नोट अशी की जितके ऑर्डर असेल डिफरन्शियल इक्वेशनची, आता इथे आपण सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन बघतोय, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन बघतोय. सो ऑर्डर काय झाली, ऑर्डर झाली 2. सो जर जी काही डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असेल तेवढ्याच नंबर ऑफ
कंडिशन्स इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये असतील. सो मग सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये किती कंडिशन्स असायला पाहिजे? नंबर ऑफ कंडिशन मस्ट बी 2. आणि या ज्या कंडिशन्स दिल्या राहतात y ऑफ x0 इक्वल्स टू अल्फा आणि y डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बीटा, या कंडिशन नुसार या कंडिशन नुसार सपोज y ऑफ x0 इज इक्वल्स टू अल्फा आहे. सो व्हाट दिस कंडिशन मीन्स? दिस मीन्स की व्हेन द व्हॅल्यू ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल x विल बी x0, जेव्हा आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल x ची व्हॅल्यू ही x0 राहील तेव्हा आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळते? देन द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल्स टू अल्फा. सेकंड कंडिशन आहे y डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बीटा. सो सपोज जे काही सोल्युशन आहे त्याचे आपण डेरिव्हेटिव्ह काढलं y डॅश, आणि या डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू ऍट x0, the value of this derivative of y at x0 किती दिलेली आहे? बीटा दिलेली आहे. म्हणजेच काय की when the value of independent variable x is equals to x0, then the value of first derivative of y is equals to beta. सो या दोन कंडिशन काय इम्प्लाय करते? फर्स्ट कंडिशन इम्प्लाय करते की जेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल x ची व्हॅल्यू ही इक्वल टू x0 असेल तर जे फंक्शन आहे सोल्युशन y, सो त्याची व्हॅल्यू किती असेल? अल्फा. आणि दुसरं कंडिशन जे आहे y डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बीटा, हे काय इम्प्लाय करते की जेव्हा x ची व्हॅल्यू ही x0 असेल, x हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबलची व्हॅल्यू जेव्हा x0 असेल, सो द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ y च्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय असेल? बीटा असेल. आणि आपण पहिलेच बघितलंय की अल्फा आणि बीटा काय आहे? अल्फा आणि बीटा कुठले तरी गिवन कॉन्स्टंट आहे. सो पहिलं डेफिनेशन काय आहे इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमची? इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम म्हणजे काय की एक डिफरन्शियल इक्वेशन आहे, याचा आपल्याला असं सोल्युशन फाइंड करायचं आहे फाय ऑफ एक्स जेणेकरून त्यांनी या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. जिथे x0 काय आहे? x0 हा एक रिअल नंबर आहे आणि अल्फा बीटा काय आहे? कॉन्स्टंट आहे. दुसरी गोष्ट, इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमला डिनोट कशाने केलं जाते? L ऑफ y इज इक्वल्स टू 0. L ऑफ y इज इक्वल्स टू 0 म्हणजे हे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि y ऑफ x0 इज इक्वल्स टू अल्फा आणि y डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बीटा, या दोन गिवन कंडिशन्स आहेत. मग दोनच कंडिशन का? कारण आपण जी केस स्टडी करतोय दॅट इज सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो जितकी डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असेल इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये तितक्या कंडिशन्स राहतील. सो सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, सो ऑर्डर इज 2 आणि ऑर्डर 2 असल्यामुळे त्याच्यामध्ये कंडिशन्स राहतील, दोन कंडिशन्स राहतील. मग या दोन कंडिशन्स काय इम्प्लाय करतात? सपोज y ऑफ x0 इज इक्वल्स टू अल्फा आहे, सो याचा अर्थ काय होतो की जेव्हा x ची व्हॅल्यू x0 राहील सो y ची व्हॅल्यू अल्फा राहील. कारण x हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. x ची व्हॅल्यू चेंज झाली, y ची व्हॅल्यू चेंज होईल. दुसरी कंडिशन y डॅश ऑफ x0 इज इक्वल्स टू बीटा काय इम्प्लाय करते की व्हेनेवर द व्हॅल्यू ऑफ x इज x0, तर तेव्हा y च्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू असेल बीटा. सो होप इथे इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमची डेफिनेशन क्लिअर झाली असेल. इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम डिनोट केला जाता L ऑफ y इज इक्वल्स टू 0. हे आहे एक सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन विथ द कंडिशन y ऑफ x0 is equals to alpha and y dash of x0 is equals to beta. आता या ज्या दोन गिवन कंडिशन्स आहेत, या दोन गिवन कंडिशन्स कशासाठी यूज होतात? सपोज दिस इज हे काय आहे? एक सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो याचं एक जनरल सोल्युशन जे आहे y ते कशाने दिलं जातं? C1 phi1 of x प्लस C2 phi2 of x. हे आपण फर्स्ट आर्टिकल जे होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं की कुठल्याही सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन, जनरल सोल्युशन मध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट असतात? 2 आर्बिटरी कॉन्स्टंट असतात. मग आता याचं असं सोल्युशन आपल्याला शोधायचं जेणेकरून त्यांनी या दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. सो आपण या दोन कंडिशन यूज करून
C1 आणि C2 च्या युनिक व्हॅल्यू फाइंड करणार. या दोन आर्बिटरी कॉन्स्टंटच्या युनिक व्हॅल्यू फाइंड करणार युजिंग दीज टू गिवन कंडिशन्स. सो त्याच्यानंतर आपण बघणार थिअरम also called existence theorem. So the statement for theorem is theorem आहे, या theoremचं नाव आहे existence theorem. So the statement is for any real x0 and constant alpha beta, there exists a solution phi of the initial value problem which is L of y equals to 0 with the given condition y of x0 is equals to alpha and y dash of x0 is equals to beta on minus infinity less than x less than infinity. सो थिअरमचं स्टेटमेंट काय सांगताय, कुठल्याही रिअल x0 साठी आणि कॉन्स्टंट अल्फा बीटा साठी एक सोल्युशन एक्झिस्ट करते. कशाचं? या इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमचं. सो हे सोल्युशन एक्झिस्ट करते म्हणजेच दॅट इज एक्झिस्टन्स थिअरम. सो आणि हे सोल्युशन कसं असायला पाहिजे? हे सोल्युशन या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणारं असायला पाहिजे. सो आपल्याला एक असं थेरम मध्ये प्रूफ करायचं आहे की देअर एक्झिस्ट अ सोल्युशन विच सॅटिस्फाय दिस टू गिवन कंडिशन वेअर x0 इज अ रिअल नंबर अँड अल्फा बीटा आर कॉन्स्टंट्स. आणि x कसा आहे? x आहे ग्रेटर दॅन मायनस इन्फिनिटी अँड लेस दॅन इन्फिनिटी. सो याचा प्रूफ बघू. सो लेट द गिवन IVP be given IVP, that is given initial value problem आहे L of y equals to 0. So L of y equals to 0 म्हणजेच काय? y double dash plus a1 y dash plus a2 y is equals to 0. आणि कंडिशन्स कुठल्या? कंडिशन्स y of x0 is equals to alpha and y dash of x0 is equals to beta. So let this be number 1. So first आपल्याला काय करायचं? फर्स्ट आपल्याला या गिवन सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं एक जनरल सोल्युशन फाइंड करायचं. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय? y डबल डॅश प्लस a1 y डॅश प्लस a2 y इज इक्वल्स टू 0. सो याचा ऑक्झिलरी इक्वेशन काय बनेल? ऑक्झिलरी इक्वेशन बनेल m स्क्वेअर प्लस a1m प्लस a2 इज इक्वल्स टू 0. सो नाउ सपोज m1 आणि m2 हे दोन या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स आहेत. Let m1 and m2 be roots of auxiliary equation 2. So जर m1 आणि m2 हे जर रूट्स आहे, सो e टू दी पॉवर m1x आणि e टू दी पॉवर m2x हे दोन काय बनतात? हे दोन सोल्युशन बनतात ऑफ दिस
गिवन सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो आपण याला असं लिहू की m1 आणि m2 जर रूट्स आहे ऑक्झिलरी इक्वेशनचे, तर phi1 ऑफ x आणि phi2 ऑफ x हे काय बनतील, सो विल बिकम द सोल्युशन ऑफ इक्वेशन 1. phi1 ऑफ x काय असेल, e टू दी पॉवर m1x आणि phi2 ऑफ x काय असेल, e टू दी पॉवर m2x. सो हे दोन काय बनेल, then phi1 of x is equals to e to the power m1x and phi2 of x is equals to e to the power m2x will be the solution of first. मग आता हे जर या इक्वेशन नंबर 1 चे सोल्युशन आहे, सो त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला phi1 आणि phi2 चे लिनियर कॉम्बिनेशन घेऊन देता येईल. So therefore y is equals to c1 phi1 of x plus c2 phi2 of x. So this y is equals to c1 phi1 of x plus c2 phi2 of x is also solution of equation 1. This is also solution of equation 1. So आता आपल्याला शो करायचं आहे की हे जे फंक्शन आहे y of x is equals to c1 phi1 of x plus c2 phi2 of x हे या गिवन कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हे c1 आणि c2 जे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे ते युनिक मिळतात. सो इज ऑल्सो सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 दॅट सॅटिस्फाय the condition y of x0 is equals to alpha and y dash of x0 is equals to beta. So जर हे याला आपण नंबर 3 देऊ, जर इक्वेशन नंबर 3 या दोन गिवन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, सो therefore this implies y of x0, म्हणजे जिथे x आहे तिथे आपण x ची व्हॅल्यू काय ठेवू, x0. सो y of x0 is equals to c1 phi1 of x0 plus c2 phi2 of x0. आणि नेक्स्ट कंडिशन काय, y dash of x0 is equals to beta. सो त्याच्यासाठी पहिले आपल्याला या फंक्शन y चं काय घ्यावं लागेल, डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. So now let this be number 4. So पहिले आता आपण डिफरन्शिएशन घेऊ. सो y dash of x काय होईल, y dash of x is equals to c1 phi1 dash of x plus c2 phi2 dash of x. So हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन y. सो याची व्हॅल्यू y dash of x0 is equals to c1 phi1 dash of x0 plus c2 phi2 dash of x0. Now according to given condition y of x0 काय आहे, alpha. So alpha is equals to c1 phi1 of x0 plus c2 phi2 of x0. So आपण याला इक्वेशन नंबर 4. आणि y dash of x0 ची व्हॅल्यू काय आहे, बीटा. सो बीटा इज इक्वल्स टू c1 phi1 dash of x0 plus c2 phi2 dash of x0. सो याला आपण देऊ नंबर 5. सो आता जे इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 आहे, this becomes a pair of linear equation in two variable which are c1 and c2. So इथे constant काय झाले,
कोएफिशियंट्स काय झाले, phi1 of x0, phi2 of x0, phi1 dash of x0 आणि phi2 dash of x0 हे झाले कोएफिशियंट्स. सो आपल्याला जे पेअर ऑफ लिनियर इक्वेशन मिळालंय ते काय आहे, C1 phi1 of x0 प्लस C2 phi2 of x0 is equals to अल्फा, आणि दुसरं इक्वेशन आहे C1 phi1 dash of x0 plus C2 phi2 dash of x0 is equals to बीटा. आता आपल्याला ही पेअर ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची आहे फॉर C1 C2. सो या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला एक युनिक सोल्युशन एक्झिस्ट झालं पाहिजे, आणि याला युनिक सोल्युशन केव्हा एक्झिस्ट होईल, व्हेनेवर phi1 of x0 upon phi1 dash of x0 is not equals to phi2 of x0 upon phi2 dash of x0. ही कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होईल तेव्हा या पेअर ऑफ लिनियर इक्वेशनला युनिक सोल्युशन एक्झिस्ट करेल, म्हणजे C1 आणि C2 जे आहे ते युनिक मिळेल. सो इथे जर आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं सो आपल्याला इथे मिळते phi1 of x0 into phi2 dash of x0 minus phi1 dash of x0 and phi2 of x0. So phi1 of x0 into phi2 dash of x0 not equals to phi1 dash of x0 into phi2 dash of x0. So this implies phi1 of x0 phi2 dash of x0 minus phi1 dash of x0 phi2 dash of x0 must be not equals to 0. हे स्टेटमेंट जेव्हा नॉट इक्वल्स टू 0 असेल, then we can say that this pair of linear equation has unique solution. So directly we can say that if the determinant so हे काय इम्प्लाय करते की if the determinant del is equals to phi1 of x0 phi2 of x0 then phi1 dash of x0 and phi2 dash of x0, this determinant is not equals to 0, then this pair of linear equation has a unique solution. So solving this we get phi1 of x0 phi2 dash of x0 minus phi1 dash of x0 into phi2 of x0 not equals to 0. सो ही आपल्याला सिमिलर कंडिशन मिळाली जी आता आपण सॉल्व्ह केली होती की phi1 of x0 अपॉन phi1 dash of x0 हे इक्वल नसायला पाहिजे phi2 x0 अपॉन phi2 dash of x0 ला. सो these are same. So rather than solving this आपण काय शो करू की हा जो डिटर्मिनंट आहे हा जर नॉन झिरो असेल तर या पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्सला काय आहे, युनिक सोल्युशन. सो मग आता याच्यामध्ये दोन केसेस तयार होतात. सो फर्स्ट केस इज ऑक्झिलरी इक्वेशन्सला डिस्टिंक्ट रूट्स असेल तर, आणि केस 2 तयार होते ऑक्झिलरी इक्वेशन्सला रिपीटेड रूट्स असेल तर.
So first case, if m1 not equals to m2, so phi 1 of x काय बनते e to the power m1x आणि phi 2 of x काय बनते e to the power m2x. याचे डेरिव्हेटिव्स पण आपण काढून घेऊ. phi 1 dash of x काय असेल m1 into e to the power m1x आणि phi 2 dash of x काय असेल m2 e to the power m2x. सो याचा आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून बघू. सो डेल्टा इज इक्वल्स टू आपण इथे जस्ट याला देऊ नंबर 6 5 पर्यंत झालेत ना. सो याला देऊ नंबर 6 आणि या व्हॅल्यूज आता याच्यामध्ये पुट करू. सो phi 1 ऑफ इथे सगळे इथे x0 पाहिजे, कारण त्या पॉइंटवर x0 वर x ची व्हॅल्यू जर x0 घेतली तर त्या व्हॅल्यूवर आपण डिटर्मिनंट फाइंड करायचा. So phi 1 of x0 is e to the power m1x. Phi 2 dash of x0 is m2 into e to the power m2x minus phi 1 dash of x0 is m1 e to the power m1x, and lastly phi 2 of x0 is e to the power m2x. सो याच्यात ना फर्दर सॉल्व केलं तर m2 into e to the power m1x e to the power m2x minus m1 into e to the power m1x e to the power m2x. So which will be equals to e to the power m1x e to the power m2x common काढते. So m2 minus m1 and out of the bracket is e to the power m1x e to the power m2x. So याला कसं लिहिलं जाईल डेल्टा इज इक्वल्स टू m2 minus m1 e to the power m1 plus m2 x. So आता m1 is not equals to m2, so m2 minus m1 पण not equals to 0 राहणार. So this is not equals to 0 आणि e to the power m1 plus m2x will never be 0. So delta is not equals to 0. So first case मध्ये तर c1 c2 युनिक मिळून जाते. सो आता नेक्स्ट केस केस 2, if m1 is equals to m2. m1 equals to m2 असेल तर phi 1 phi 2 दोन सोल्युशन काय बनतील phi 1 of x0 is equals to e to the power m1x आणि phi 2 of x0 काय बनेल x into e to the power m1x. So याचे derivatives phi 1 dash of x0 will be equals to m1 into e to the power m1x, and phi 2 dash of x0 is equals to इथे काय लागेल प्रोडक्ट रूल लागेल. So phi 2 dash of x0 is equals to first function derivative of second is m1 into e to the power m1x plus derivative of first x चा derivative 1 into second function, so e to the power m1x. So आता या व्हॅल्यूज आपण इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट करू. सो डेल्टा काय मिळतो फर्स्ट व्हॅल्यू phi 1 of x0. phi 1 of x0 is e to the power m1x multiply by phi 2 dash of x0. phi 2 dash of x0 x m1 e to the power m1x plus e to the power m1x minus phi 1 dash of x0. phi 1 dash of x0 is m1 e to the power m1x. So m1 e to the power
m1x आणि phi2 of x0 काय आहे x into e to the power m1x. सो डेल्टा इज इक्वल्स टू इथे e to the power m1x ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय मिळते x m1 into e to the power twice m1 of x plus e to the power twice m1 x minus x m1 e to the power twice m1 x. So these two terms get cancelled. So therefore we get e to the power twice m1 x which is not equals to 0. So दोनों condition मध्ये determinant is not equals to 0. इथे statement लिहावं लागेल. If the determinant delta is not equals to 0, then equation 4 and 5 have unique solution. Equation 4 and 5 will have unique solution. So आता दोनही केस मध्ये आपल्याला डेल्टा नॉट इक्वल्स टू 0 मिळाला. सो अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट काय बनेल की हे जे दोन इक्वेशन आहे 4 आणि 5 दिस पेअर ऑफ लिनियर इक्वेशन याला युनिक सोल्युशन आहे. युनिक सोल्युशन आहे म्हणजे काय C1 आणि C2 हे युनिकली एक्झिस्ट करतात. C1 आणि C2 युनिकली एक्झिस्ट करतात म्हणजेच काय की जो जनरल सोल्युशन आपल्याला मिळालं होतं हे इक्वेशन 3 यांनी या दोन कंडिशन इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमच्या सॅटिस्फाय केला आणि तो तशा प्रकारे एक्झिस्ट झाला. म्हणजे असं एक सोल्युशन एक्झिस्ट झालं ज्याने या दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या. सो now concluding this theorem, therefore the determinant is non-zero in both the condition and hence unique C1 and C2 are obtained satisfying equation 4 and 5. Therefore, the function y is equals to C1 phi1 plus C2 phi2 is the desired solution or is the required solution of initial value problem 1, and hence the theorem is proved. Okay, so now in the next lecture 5 we will see some examples on how to find this solution of initial value problem. We will study the method and some examples on it. Thank you.